हाय, हॅलो, नमस्कार. मी माझ्या राखी पाटील या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि 6-7 दिवसापासून घरात काहीच होत नसल्याने घर खूपच रुखरुखं वाटायला लागत होतं. तसं तर म्हटलं आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि सर्व गोष्टींना टाटा बाय बाय करायचं होतं. तर मी म्हटलं घराला पण वेळ द्यावा. तर आता वाजले होते संध्याकाळचे 5 आणि आज मनाला खूप असा आनंद वाटत होता. माहिती नाही का असं वाटत होतं. मलाही कळत नव्हतं की असं का वाटत होतं. तर मी स्वतःला आतून खूप मला असं भारी वाटत होतं आणि मला काहीच माहीत नव्हतं की असं का वाटत होतं की मला असं वाटत होतं की आपल्या घरी आज कोणीतरी येणारच आहे, पण तसं काहीच नाही होतं. तर इथे मी बऱ्याच दिवसापासून उंबरापूजन रांगोळी बाहेर काहीच केलं नव्हतं. तर मी दुपारी पूर्णपणे शुचिर्भूत होऊन संध्याकाळी शुचिर्भूत होऊन अगोदर बाहेर वेळ दिला, कारण घरात कितीही क्लीन केलं आणि संध्याकाळच्या संध्याकाळ जेव्हा झालेली असते तर डोअर ओपन केला की काहीच व्यवस्थित नसतं ना, की घरात खूपच वेगळंच असं फील होतं आणि मला 10 वर्षापासून ही एक सवयच लागलेली आहे. नाहीतर मग खूप चिडचिड होते जर बाहेर जर काही असं व्यवस्थित नाही राहत तर. नाहीतर मग इथं मी पहिले अगोदर ही जागा पॉझिटिव्ह करून घेतली आणि नंतर मला पण पावभाजी आणि मिक्स व्हेज पुलाव बनवायचा होता. कारण 31ला बरेच लोक बाहेर जातात, पण आम्ही कधीच बाहेर जात नाही. कारण आजच्या दिवशी जेवणाला म्हणजे एक 31ला जेवणामध्ये खूप भेसळ असते बाहेर हॉटेलमध्ये. हे आपल्याला तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण आपल्याला सगळ्यांना हे माहीत असतं की बाहेर खूप भेसळ असते, म्हणून आम्ही घरीच थोडंसं काहीतरी असं बनवत असतो. तर कसं असतं ना, रोज येणारे काही सण असतात, वार, व्रत असतात किंवा काही सेलिब्रेशन असतात, फेस्टिवल असतात. आपला कुलधर्म असतो, कुलाचार असतो किंवा 16 संस्कार असतात. तर आपले खूप सण येत असतात पूर्ण वर्षभरामध्ये. परंतु ह्या सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे आपल्या मराठी अस्मितेचा विषय असतो मैत्रिणींनो. आणि ह्या मराठी अस्मितेत जर आपण महिला भगिनींनी जर आपण त्यांना त्या मराठी अस्मितेला जर जवळून बघितले ना, कारण कसं असतं ना, घरातली स्त्री ही अशी काही आहे, तीच अन्नपूर्णा आहे, तीच लक्ष्मी आहे, तीच कुलस्वामिनी आहे. तीच दुर्गा आहे. स्त्रीला खूप नावांनी ओळखलं जातं आणि स्त्री जर कधी खंबीर राहिली घरातली, तर संपूर्ण परिवार हा सदृढ राहतो आणि संपूर्ण परिवार हा खूप जास्त म्हणजे पॉझिटिव्ह राहतो. तर आपलं कसं असतं ना, आजकालच्या स्त्रिया या स्वयंपाक करायला खूप कंटाळा करतात. मी कुठल्या रेसिपीज कशा करते हे मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. मी हे तुम्हाला बसून सांगणार होती, पण म्हटलं स्वयंपाक करता करताच आपण गप्पा मारूया. तर आजकालच्या स्त्रिया काय करतात ना, स्वयंपाक करायला खूप कंटाळा करतात आणि बाहेर जाऊन किंवा मग बाहेरून पार्सल आणूनच वेळ पास करतात त्या. कारण आजकालच्या ग्रामीणच नाही, म्हणजे शहरीच नाही तर ग्रामीण एरियामध्ये सुद्धा असं झालेलं आहे आणि हे आपल्याला बघायला मिळतं. पण हे अन्नपूर्णा मातेचा हा अपमान असतो. बघा कसं असतं ना, एकदा एक ट्राय करून बघू. जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपल्या डोक्यात खूप काही काही विचार चालू असतात आणि ते विचार चालू म्हणजे आपल्याला पण माहिती आहे आपण कसे विचार करतो, काय विचार करतो ते. पण एकदा असंही करून बघा की स्वयंपाक करताना आहे ना, कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत चालू राहू द्यावा. आणि माझा हा स्वतःचा अनुभव आहे. कारण स्वयंपाकात तुम्ही जर काहीच नाही जास्त घातलं, असं खूप स्पायसी किंवा चटपटीत काही वस्तू नाही घातल्या, पण तुम्ही फक्त या स्वामी समर्थ मंत्राचा जरी जप तुम्ही केला, तरीसुद्धा स्वयंपाक एवढा रुचकर आणि एवढा स्वादिष्ट लागतो, की माझंही सुरुवातीला माझंही तसंच होतं. माझंही लग्न झालं आणि तेव्हाही माझ्या डोक्यात भरपूर असे विचार यायचे. पण मी पण असं एका ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं, की स्वयंपाक करताना महाराजांचं नाव घ्या. तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं नाव घ्या. बघा स्वयंपाक एवढा सुंदर आणि एवढा रुचकर बनतो. जसं की खूपच गुरुचरित्र टेस्टी पारायणात बनतो. आपल्याला पण अनुभव आलेला असतो, की आपण गुरुचरित्र पारायणाच्या 7 दिवसामध्ये विदाऊट कांदा लसूणचं आपण जेवण करत असतो. फक्त दत्ताचं नाम घेत आपण स्वयंपाक करत असतो, तरीसुद्धा स्वयंपाक छान लागतो. तर इथं रात्रीचे 11:15 वाजले होते 31 डिसेंबरच्या दिवशी. तर मी स्वामीचरित्र पारायणाचं पूर्ण एक पारायण करून टाकलं 21 अध्यायाचं. कारण की माझं महाराजांकडे मागणं फक्त एवढंच होतं, की महाराज 2024 हे वर्ष तुम्ही एवढं छान माझं इतकं छान गेलं 2024 वर्ष. मी म्हणत नाही की माझं गेलं ते असं. महाराजांनी ते सगळं करून आणलं, सगळं घडवून आणलं. माझ्या मनाच्या सगळ्या इच्छा, माझ्या मनात जेवढ्या इच्छा होत्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. आणि 2024 ज्या दिवशी लागलं त्या दिवशी सकाळी आम्ही दगडूशेठ गणपतीला गेलो होतो पहाटे. तर मी गणपती बाप्पांना पण हेच सांगितलं, की गणपती बाप्पा तू विघ्नहर्ता आहे आणि तुझ्यानंतरच माझे जे गुरु आहेत स्वामी महाराज, गणपती बाप्पा तू पहिले आणि नंतर माझे स्वामी
महाराज जे माझे गुरु आहेत. तर माझं गुरूंचं पाठबळ एवढं स्ट्रॉंग आहे, तर मी गणपती बाप्पाला एकच सांगितलं की मी आजपासून 2-3 गोष्टी अशा आहेत की त्या 2-3 गोष्टी सोडते. मी सोडून बघते 1 वर्षापर्यंत. तर मी मैत्रिणींनो, मी 2024मध्ये माझ्या कोणत्या गोष्टी सोडल्या आणि कोणत्या गोष्टी म्हणजे एक्सेप्ट केल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी निगेटिव्ह जे लोकं असतात, की ज्या लोकांमध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली असते, त्या लोकांना मी माझ्यापासून खूप दूर केलं. मी एवढं दूर फेकलं त्या लोकांना आणि मीच त्या लोकांपासून खूप दूर आली. कारण की जोपर्यंत आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह लोकं असतात, तोपर्यंत आयुष्यामध्ये आपण कुठलीच प्रगती करू शकत नाही आणि प्रगती होणारही नाही. कारण की निगेटिव्ह लोकं जेवढे आपले मागे पाय खेचत असतात, आपले मागे पाय ओढत असतात, तेवढं आपलं कोणीच करू शकत नाही. कारण आपली प्रगती ही 0 असते. तर पहिली गोष्ट मी निगेटिव्ह लोकांपासून आणि निगेटिव्हिटीपासून दूर राहिली. दुसरी गोष्ट म्हणजे मला कोणी काहीही म्हणत असेल, जे काही म्हणायचं तर मी खूप टेन्शन घ्यायची. परंतु मी ह्या 1 वर्षामध्ये मी पूर्ण ओम इग्नोराय नमः हा मंत्र मी आत्मसात केला आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मी डिसिजन घेतला ह्या 1 वर्षामध्ये, की मला इंडिपेंडंट व्हायचं आहे. मी इंडिपेंडंट लाईफ जगायचं आहे मला. तर मी ते कंप्लीट केलं. तर हे 3 टार्गेट माझे कंप्लीट झाले आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या. तर इथं 12:15 वाजले होते. 12:15 वाजेला माझं पारायण पूर्ण झालं होतं आणि 12:15 वाजता मी महाराजांना इथं साखरचा नैवेद्य दिला. कारण एवढ्या रात्री दुसरं काही बनवू शकत नव्हते, म्हणून मी इथं महाराजांना साखरचा नैवेद्य दिला आणि महाराजांना एकच सांगितलं की महाराज, 2024 हे वर्ष माझं जसं गेलेलं आहे, तसंच माझं 2025 वर्ष जाऊ द्या. खूप छान आणि एकही गोष्ट मला तक्रार करण्यासारखं नाही आहे, की मी म्हणजे खोटं वाटेल, की माझ्या आयुष्यात ही तक्रार होती आणि हे झालं, असं कधीच माझं झालं नाही. त्यानंतर इथं आमच्या सोसायटीच्या समोरची जी एक्झॅक्ट सोसायटी आहे, तर त्या सोसायटीमध्ये आपलं खानदेशी सॉन्ग लागलं होतं. तर ते खानदेशी सॉन्ग ऐकत म्हणजे आपण जरी खानदेशी इथं भरपूर जणी आहोत, पण असं कुठेतरी वेगळ्या सोसायटीमध्ये खानदेशी सॉन्ग लागलं की तेव्हा खूप भारी वाटतं. तर तेव्हा रात्री घरामध्ये हे तिघंजणी खूप डान्स करायला लागून गेले हे सॉन्ग लागलं तेव्हा. आणि त्रिशा, नविका पण खूप एन्जॉय करत होते हे सॉन्ग सुरू झालं तेव्हा. आणि 12:15 वाजता खूप भारी वाटत होतं. सॉन्ग जेव्हा सुरू होतं, या डान्स करत होत्या, वाटत नव्हतं तो टाईम 12:15चा होता असा. आणि इथं आमच्या सोसायटीमध्ये पण रात्री 12 वाजता सेलिब्रेशन होत होतं. तर चला, 2024ला टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही आजपर्यंत बघितलेले जेवढे स्वप्न असतील तेवढे सगळे स्वप्न तुमचे पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून काही ऐकून घ्यायचं असेल किंवा काही ॲड करायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन तिथं सांगा मैत्रिणींनो. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. गुड बाय. थँक यू.